त्याचा पांडुरंगदास असे भक्ताची घरी कामे न सांगता करी अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू असे भक्ताची घरी कामे न सांगता करी तुका म्हणे भावे तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावी असे भक्ताची घरी कामे न सांगता करी यौंत प्रमेश मम वाच मिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यं सहस्रचरण श्रवण प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम पदम भोज तेजस्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आता मज साई येथे करावे देवा करावे देवा सेवा सकल भोगा सेवा सकल भोगा त्याचा पांडुरंगदास असे भक्ताची घरी कामे न सांगता करी प्राप्त प्रसंग प्राप्त चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग विश्वभूषण वैराग्य मूर्ती देहू निवासी
पंचम वेद निर्माते, जगतउद्धारक, जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा भक्ताविषयी देवाचं काय प्रेम आहे ते प्रेम व्यक्त करणारा अभंग. विठाला विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. पितामह ब्रह्मदेवाच्या पादस्पर्शाने पुनीत झालेली नगरी, समस्त ग्रामस्थ मंडळी, कल्हाळी यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही आजच्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व आदरणीय वंदनीय महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, भजने मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा कथा प्रवक्ते आदरणीय श्री हरिभक्तीपरायण रोहिदास महाराज कळकेकर व त्याचबरोबर आपल्या गावचं भूषण, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, भजन सम्राट आमचे निळकंठ महाराज असतील, महाराष्ट्रातील उत्कृष्ट मृदुंगाचार्य आमचे जिवलग मित्र विशाल गुरुजी असतील. या दोघांनी फोनवरून संपर्क केला आणि या दोघांच्या आग्रहास्तव माझ्याकडे आलेली ही कीर्तनरूपी सेवा. उपस्थित सर्व काही गुरुजन मंडळी, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य भजन सम्राट आमचे सुधीर महाराज, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायन सम्राट भजन सम्राट आमचे अमोल महाराज, त्याचबरोबर आमच्या इकडून श्री हरिभक्तीपरायण योगेश महाराजही आहेत, महाराष्ट्रातील उत्कृष्ट मृदुंगाचार्य आमचे नामदेव महाराज आहेत, विश्वकर्मा महाराज आहेत, आमचे लहू महाराज आहेत. सर्वांचं वैयक्तिक नाव घेण्यापेक्षा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी. विठाला कमी रे बाबा, मापात मापात. विठाला विठाला तुकोबारा या अभंगातून सांगतात, बाबा रे, ब्रह्मांडाचा धनी जगाचा मालक कोणावर प्रेम करतो? म्हणले भक्तावर प्रेम करतो. मग भक्त म्हणायचं कोणाला? भक्ताची साधी सोपी सरळ व्याख्या आहे, जे देवापासून कधीच विभक्त होत नाहीत त्याला म्हणायचं भक्त. देह कुठेही असू द्या, शरीर त्यांचं कुठेही असू द्या, त्यांचं चिंतन मात्र कमी पडत नाही. देह असो माझा भलती ठाई, चित्त तुझे पायी असू द्यावे. शरीर तुम्हाला संसारामध्ये दिसत असेल पण चित्त पांडुरंगापाशी. विठाला सतत 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 देवाची आठवण ज्याच्या जीवनात आहे त्याला म्हणायचं भक्त. तुम्ही आम्ही देवाची आठवण करीत नाहीत असं नाही, करतो, पण कधी दुःख आल्याच्या
नंतर अंगाला आला ताप, देवा तो माझा बाप. अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचा मी. अशी भक्ती चालत नाही. कबीरदास महाराज म्हणले, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई. जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होए कबीरा, दुख काहे को होय. दुःख आल्याच्या नंतर देवाला कधी सांगू नका, देवा आमचं दुःख लय मोठं आहे. नाही नाही, दुःखाला सांगा आमचा देव लय मोठा आहे. विठ्ठल. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. आती है आंधियाँ तो कर उनका खैर मकदम, तूफान से तू लड़ ले खुदा ने तुझे गढ़ा है. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. अरे खरं त्या दुःखाला सांगा आमचा देव लय मोठा आहे. आणि अशी ज्याची निष्ठा आहे का त्याला म्हणायचं भक्त. विठ्ठल. म्हणून सुख दुःखात देवाची आठवण करू नका, खरी सुखात देवाची आठवण करा. आणि तुम्हाला सुखी व्हायचंय का, सुखी होण्याचं पहिलं वर्म आहे दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख माना. पण सध्याच्या काळातला जर सर्वे केला ना, माणसं स्वतःच्या दुःखानं जेवढे दुःखी नाहीत तेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी. काय माणसाला आपल्याला राहायला घर नाही याचं दुःख नाही, दुसऱ्यानं चांगलं घर कसं बांधलं याचं दुःख आहे. आपला मुलगा दारुड्या आहे, आपला मुलगा पिणारा आहे, आहा याचं अजिबात दुःख नाही. दुसऱ्याचं पोरगं चांगलं कसं निघालं याचं दुःख. जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही तोपर्यंत तुमचं चांगलं कवाच होत नाही. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. चांगलं होत असेल तर करा, पण वाईट करण्याचा प्रयत्न करू नका. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाटोळ करायला जातान त्या दिवशी स्वतःचं वाटोळ होईल. विठ्ठल. म्हणून ऐका गड्या, करता आलं तर चांगलं करा, पण आयुष्यात कोणाचं वाईट करायचं. मनात जरी वाईट चिंतन केलं तुम्ही कोणाचं, दुसऱ्याचं, त्या दिवशी स्वतःचं वाईट होतंय. विठाला विठाला. मनात जरी दुसऱ्याचं वाईट करायचं आलं त्या दिवशी स्वतःचं वाईट होतंय. कसं होतंय आमच्या घरचं सांगतो, लोकांचं कशाला सांगायचं. एके दिवशी गेल्या वर्षी उन्हाळा होता, उन्हाळ्यामध्ये 9 ते 11 पुण्यात कीर्तन झालं. कीर्तन करून गावाकडे निघालो. आता गावाकडे याला पहाटेची 5 वाजले. आता पहाटे 5 वाजता झोपले आम्ही, लवकर उठत नाही. आमची सकाळ म्हणजे दुपारी 12-1 वाजता. पण ते सकाळी सकाळी चुलत भाऊ उठवायला आला. मला म्हणलं माऊली उठ बरं. म्हणलं काय झालं. लय वाईट झालं. म्हणलं उठ. अरे म्हणलं झालं काय. ते म्हणला गावाच्या वरलाकड मोह शेत हे तुला माहिती आहे ना. म्हणलं हो मला माहिती आहे. माझ्या शेताला खेटून रामभाऊचं शेत हे बी तुला माहिती आहे ना. अरे म्हणलं मला माहिती, पण झालं काय सांग ना. ते म्हणला काल रामभाऊनं बोर पाडला. म्हणलं मग लयच पाणी लागलं राव म्हणला त्याला. अरे म्हणलं मग काय झालं. लागू दे ना, तुझ्या शेजाऱ्याला पाणी लागलं, तुझ्या कापसाला 1-2 पाणी देईन. आपल्याला नाही त्याला कसं काय लागलं म्हणला. म्हणलं मग आता काय करायचं. चल म्हणलं त्याची जिरवायची. म्हणलं कशी जिरवायची. आपल्याला बोर घ्यायचा म्हणला, आणि बोर असा घ्यायचा म्हणला त्याचं पाणी इकडं आलं पाहिजे. चल म्हणला पाणी सांग. म्हणलं मला पाणी कळत नाही. मला म्हणला तू लय गावचं पाणी प्यालास ना, तुला पाणी कळत नाही. म्हणलं मला पाणी कळत आहे,
मग आता तहान लागल्या, एक तांब्या प्याव का अर्धा तांब्या प्याव इतकंच कळते, जास्त कळत नाही. ते म्हणला चाल. त्यानं मला बळच शेतात नेलं. शेतात नेल्यावर गुलाल, अक्षदा, नारळ सगळं घेतलं. नारळ खाली ठेवलं. मला म्हणला सांग पाणी. अरे मी मला खरंच कळत नाही रे. त्याच्या लक्षात आलं याला काय लागते. त्यानं खिशात हात घातला आणि 500-500च्या कडक नोटी काढ्या, नारळा ठेवल्या. आता सांग म्हणला पाणी. मी म्हणला आता जरा जरा कळायले मला पाणी. आता तितक्या नोटा पाहिल्या मला कुंकून बी झरीत दिसायली. दक्षिणा अशी खिशात ठेवली, नारळ असं हातात घेतलं. मी पुढे चाललेलो आणि ते माया पाठीमागं चाललेले. आता जिथं पाणी आहे तिथं नारळ असं उभं राहतंय. मन मला बी माहीत नाही. आणि लयत पाणी असेल तर उडी हाणतंय. पण नारळानं उडी हाणायच्या आधी मीच उडी हाणायलो. त्याला म्हणलं 100% पाणी. ते मला नुसतं पाणी नको सांगू. मी म्हणलं मग त्याचा पॉईंट हाणता आला पाहिजे म्हणला. म्हणजे याला पाणी लागण्यात आनंद नाही, त्याचं घालण्यात आनंद आहे. पण मी हुशार माणूस आहे. मी म्हणलं 100% पाणी लागते, पण एक आट आहे. म्हणलं काय आट आहे. मी म्हणलं बोर 3000 फूट घ्यावं लागते. काही सांगू तू म्हणला, बोर कुठं 3000 फूट असते. मी म्हणलं पाणीच तितक्या खोल आहे. मला म्हणलं किती पैसे लागतील रे. मी म्हणलं तूच हिशोब कर. लागू दे म्हणला, काय लागायचं तर 5 लाखाचा घरात कापूस पडू नये. किती नाही म्हणलं तर 2-1 लाखाचा ऊस होते. बायकोला फुल चार्जिंग करून जर माहेराला पाठिली तर ती बी काय 1-2 लाखाच्या कमी येत नाही म्हणला. लागू दे काय लागायचं तर. पण तू इथं थांब म्हणला, जाशीन पळून. मिळाले पैसे खाऊ देत नाही गड्या. त्यानं बोरिंगची मशीन आणली, बोर सुरू केला. 1000 फूट बोर गेला. निस्ता फुफुटा, पाण्याचा चिटा नाही. त्याच्या आधी मलाच जास्त घाम याला. 2000 फूट बोर गेला, निस्ता खेकाना. मी तर झाडाखालीच येऊन बसलो. त्या आंध्रातलं पोरग पाणी प्यायला आलं. त्याला म्हणलं बंदे, अरे क्या कंडिशन है बोर की. ते म्हणला महाराज ये पूरा ऐसाच जाने वाला है. म्हणलं बापरे. त्याला म्हणलं तुला 200 रुपये देतो, मला गावात नेऊन सोड मुकाटे. त्याला 200 रुपये दिले. त्यानं गावात आणून मला सोडलं. मी भर दुपारा रग पांघरून झोपलो. त्यानं बोर घेतला, पैसे गेले, रडतच घरी आलं. घरी आल्या म्हणला महाराज कुठे आहे, महाराज कुठे आहे. मी हानते गडे हे आता. मी म्हणलं मी पुण्यातून कीर्तन करून आलो, मला झोपू दे. काय झोपतो म्हणला. वाटोळं केलंस तू सर. मी तुला आधीच सांगितलं होतं आपल्याला पाणी कळत नाही म्हणून. मला म्हणला तू आज सत्यानाश होईन सत्यानाश. मी म्हणलं होऊ दे का हाच आहे तर माया हातानं तू आजच झाला. दृष्टांत संपला. मी तुम्हाला हसण्याकरता नाही सांगितलं. दुसऱ्याचं वाटोळं करायला गेल्या स्वतःचं वाटोळं झाल्याशिवाय राहत. आणखीन सांगतो. आम्ही आळंदीला असताना आमचे गुरुजी म्हणायचे, माऊली अरे करता आलं तर चांगलं करा, वाईट कोणाचं करू नका. वाटोळं करायला जाता स्वतःचं वाईट होईल. ते म्हणली एक बाई अशी एसटीतून खाली उतरली. नवरा म्हणला कुठे गेलतीस का. ती म्हणली माहीत नाही का तुम्हाला, किती दिवस झाले म्हणली आपल्या लग्नाला, मुलबाळ होत नाही, संतती होत नाही. ते म्हणला ते मला माहिती, तू कुठं गेलतीस एवढंच सांग. ती म्हणली मी गेलते का वैद्याकडं. काय म्हणला तो वैद. तो वैद म्हणला बाई तुम्हाला 100% मुलगा होईल, पण त्याच्यासाठी तुमची सासू मरणं अत्यंत गरजेचं आहे. सासू मेली की मुलगा होते. काय करायचं तुम्ही ठरवा. ते म्हणला येडीस का पोरग पाहिजे म्हणला. आज न उद्या म्हातारी मरणार आहे म्हणला, जाय घरला काहीतरी निर्णय घेतो. हे दुसऱ्या दिवशी बायकोला न सांगता सासरवाडीला गेला आणि त्याची सासू घरी घेऊन आला. ती म्हणली अहो माझी आई कशाला आणली. ते म्हणला येडीस का तू, उद्याच्याला माझी आई मारून टाकायची, मग तुला मुलगा होणार आहे, मग तुझं बाळांपण करायला लेकराची सोय करायला कोण ना कोणतरी बाई माणूस पाहिजे ना, म्हणून तर तुझ्या आईला घेऊन आलो. ती म्हणली बाई 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 काहीच नवरा आहे म्हणली. माझा नवरा म्हणजे महादेवाच्या पुढचाच आहे. नाही लक्षात आलं का. वा अनुभव आले अंगा. विठाल असे मोकळे माणसं मला आवडतात बरं. वा असे माणसं असले पुढे की कीर्तनच रंगलं म्हणायचं. विठाल काय नवरा आहे म्हणली. वा छान नवरा आहे. सासूबाईला घेऊन आला.
ती म्हणली अहो घ्या की काहीतरी पटकन निर्णय. 2-3 दिवस झाले, हिवाळ्याचे दिवस होते, दोन्ही म्हाताऱ्या पांघरून झोपायचे आपलं खुडखुड खुडखुड खुडखुड. घ्या की काहीतरी निर्णय. ते म्हणला थांब जरासं, गावात सप्ताह सुरू झाला, लोक काय म्हणते ना आपल्याला. सप्ताह झाला, काल्याचं कीर्तन झालं. हे दुपारच्या पाऱ्यात आईपाशी गेला आणि आईला म्हणला आई रात्री तू कुठं झोपतीस ग. ती म्हणली अरे बाबा मी अलीकडून झोपते आणि तुझी सासूबाई पलीकडून झोपती. ते म्हणला आजच्या दिवशी एक काम कर, तिला अलीकडून झोपवून तू पलीकडून झोप. का रे भाऊ आजच्याच दिवस ऐक म्हणला. दोघी जागा बदलून झोपल्या. हिच्या जागी ती झोपली आणि तिच्या जागी ही झोपली. आता रात्रीचे बरोबर किती वाजले. तुमच्या इकडे असे कार्यक्रम ह्या टायमाला करतात काय की. बरं 12 तर 12. त्यानं असा मोठा दगड घेतला. चल म्हणला. ह्याच्या आईच्या जागी तिची आई झोपली होती. हे लटकच म्हणला एकदाच चेहरा उघडून बघ म्हणला, पुन्हा म्हातारी बघाय भेटायची नाही. ती म्हणली थोबाड बघायची इच्छा नाही, टाका धोंडा टाकला. म्हातारी मेली, पोत्यात भरली. नदी जवळच आहे ना, शाबास. रात्री 1 वाजता म्हातारी नदीत टाकली. चालली म्हातारी वात 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 वात. तिला इतका आनंद झाला, इतकी खुश झाली. सासू मेली, इतका आनंद झाला, इतकी खुश झाली. ती तर खुश झाली पण हे बी खुश झाला. ती म्हणली याची आई मेली म्हणून मला आनंद झाला आणि याला कशाचा आनंद झाला असन. लगीन लोकाचं नाचतं येड्या डोक्याचं म्हणली. जाऊ द्या म्हणली, काय नवरा भोळसर आहे. आले 2 जण घरला. रात्रभर तिला झोप आहे ना. पहाटे 3 वाजता उठली आणि उठल्याबरोबर तिनं अशी रवी लावली आणि रवी लावता लावता गाणं म्हणू लागली. घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. हे मनातली मनात म्हणला थांब जरा सग दिवस निघू दे. खरं कळाल्या नाही तुवा बीपी लव झाला तर मला हिच्या. पण हिचा सुरच घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. हे बी पहाट लवकरच गाईची धार काढायला उठलं. गाई खाली बसलं, पाण्याची थाप काशीवर मारली आणि येणं बी गाणं सुरू केलं. दुदम दुदम दुबतो गाय, पाण्यात गेली तुही माय, घरात झोपली पाट्याची माय, विश्वास नसेल तर जाऊन पाय. याला प्रमाण आहे. अनिकाच्या घाती मानिता संतोष, सुख दुःख दोष मानिता संतोष. राहू दे. बकोच्या गळ्यात घालता. सुख दुःख दोष अंगा लागे. दुसऱ्याचं वाटोळ करायला जातात त्या दिवशी स्वतःच वाईट होईल. विठ्ठल ब्रह्मांडाचा धनी जगाचा मालक भक्तावर संतावर का प्रेम करतो. त्यांची वृत्ती तशी. तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे. आणि म्हणून देव त्यांच्यासाठी, कारण त्यांच्या माग पुढे देव धावला. का धावला. देवाचा स्वभाव आहे बाह्यरंग बघत नाही, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. बाह्यरंग बघत नाही देव. काय बघतो. तुम्ही आम्ही बाह्यरंग पाहतो, आपल्याला अंतरंग कळत आहे का. होय कळत आहे का. लोक फक्त इस्त्रीचे कपडे पाहतात,
माणसाच्या मागे किती कर्ज आहे ते पाहत नाही. हां, लोक फक्त माणसाची गाडी पाहतात, गाडीच्या मागे किती हप्ते ते पाहत. हां, लोक फक्त माणसाचा बंगला पाहतात, गौंड्याची किती उधारी राहिली ते पाहत. बरं, याच्या पलीकडे जरा असं सोपं सांगू का? सोपं लक्षात आलं तर बघा. तुमचं पोरग पोरगी पाहायला गेल्या रूप पाहून पोरगी पसंत करते का गुण पाहून? संन्याशी आहेत का तुम्ही? रूप पाहून का गुण पाहून? रूप पाहून. गुण त्यानं पाहितलेले असतात का? मी बऱ्याच पोराला सांगत असतो, चमडा चांगला असून उपयोग नसतंय रे, माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे. हां, पाहता आलं तर मन पहा, चमडा पण भूलू नका. काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावत असते. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, नाही कळलं त्यानं चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. सध्याच्या काळात तर लय अवघड झाले. ज्याला पोरगी देऊ लागली तेव्हा त्याला पोरगी पास पडली नाही. पास पडली का? आमच्यात एक जणांना 10 पोरी नापास केल्या. उगत लोकांच्या लेकराला नाव ठेवायचे. कोणतीची हाईट कमी आहे, कोणतीची हाईट जास्त आहे, कोणती जाड दिसायली, कोणती उन्हात गेल्या लाल पडायली. या अरे करतो तरी कोणती पास? त्याचं आता इतकं वय झालंय त्याला आता कोणी पोरगीच देईना. हा, पुन्हा पोरगी पाहायला गेलं आणि पोरीनं त्याला विचारलं तो नाव काय? ते म्हणला वसंत. ती म्हणली मला नाही पसंत. पोरी 5 दिवस गेले, आता एक भेटाना तुम्ही दुसरी नापास कुठं करतात? आता पोरीला आली किंमत आणि पोरीच्या बापाला आलंय डिमांड. काय येऊ नये काय येऊ नये. 15 वर्षापूर्वी पोरीचा बाप असा पाया पडत होता, आमचं लेकरू पदरात घ्या. त्यावेळेस पोराचा बाप म्हणायचा तुम्ही कुठं, तुम्ही कुठं. आता जिरली का? जिरली. आता बळच जहारी घालायला, जय हरी. ते म्हणला पुढच्या घरी. यंदा नाही नादी लागायचं. हा, म्हणून मुलीच्या बापाच्या पाया पडतो गड्या. आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देत असताना मुलाची परिस्थिती न पाहता मुलाची स्थिती पाहणं गरजेचं आहे. परिस्थिती नाही, स्थिती. जुन्या काळातली लोक परिस्थिती पाहत नव्हते, स्थिती पाहत होते. घराणा माळकरी आहे का? मुलगा निर्व्यसनी आहे का? देऊन टाका मुलगी. गरीब आहे असू द्या म्हणायचे, गरीब आज न उद्या होईल श्रीमंत. पण निर्व्यसनी मुलालाच मुलगी देणं गरजेचं आहे. जुनी माणसं म्हणायचे मुलगा श्रीमंत असेल आणि तो जर व्यसनी असेल तर एका दिवसात इष्टे टिकून खाऊ शकतो. जुनी म्हण आहे अर्धीच असाव मात्र कशी असाव? सुखाची. सुखाची. हा, म्हणून सध्याच्या काळातला जरी सर्वे केला तर जेवढे श्रीमंताचे पोरं व्यसनी आहेत तेवढे गरीबाचे पोरं व्यसनी नाही. ड्रग्स कोणाचे मुलं घेतात? हे खडी फोडणाऱ्याचे घेतात का? मग कोणाचे घेतात? यायचे ज्यानं दुसऱ्याच्या मुंड्या मोडून कमी लय त्याचे. हां, ते काय आता अंतर की बात आहे. हा, म्हणून बाह्यरंग नका पाहू, परिस्थिती नका पाहू, स्थिती पहा. तिकडल्या लोकांची मनस्थिती पहा. पण सध्याच्या काळात लय बाह्यरंग पाहायला लागलेत लोक. मुलगा कसा पाहिजे? पैशावाला पाहिजे, नोकरीवाला पाहिजे, त्यानं 2 टाइम बिन पाण्याची पेली तरी चालते, त्याला रोज फाट्यावरून धरून आणायला लागलं तरी चालतंय, मात्र कसं पाहिजे? म्हणून सध्याच्या काळात घटना घडायला लागल्या. लग्न झाल्याच्या नंतर 1-2 वर्षांना मुलींना आत्महत्या करणे, विहिरीत उडी टाकून मरणे, फाशी घेऊन मरणे, या गोष्टी का घडायला लागल्यात? त्याला जबाबदार सासरचे लोक नाहीत, माहेरचे आहेत, तिचा बाप आहे. कारण तिच्या बापानं मुलगी देत असताना माणसं पाहिले नव्हते. काय पाहिला होता? पैसा. म्हणून परिस्थिती न पाहता काय पहा? स्थिती. हां, आणि पोरीच्या माईला तर एकच वाटायले, पोरग कसं का असं ना, दिसायला सुंदर असा, एकुलतं एक असा आणि त्याला मायबाप नसा. आमच्या गावातली एक बाई म्हणली, माय महाराज लय फिरतात. मी आणलं हो. आणि मग आमच्या पोरीला एखादं पोरग पाहणं आणि मी आणलं काय पोरं पाहत हिंडतो काय? मी नाही, तुम्हाला ठापा ठेपा असते. मी आणलं कसं पाहिजे? महाराज माळकरी असा, एकुलते एक असा, श्रीमंत असा, दिसायला सुंदर असा. आम्ही किती हुंडा द्यायला तयार आहेत. मला चांगली गोष्ट आहे, पण आमची एक आट आहे. म्हणलं काय आट आहे? पोराला मायबाप नसा. म्हणलं बाबू छाती दबली.
पण मी बी कीर्तनकार माणूस आहे. म्हणलं काकू एक पोरगा आहे ना तसं. म्हणली कसं आहे? म्हणलं सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, दिसायला सुंदर आहे, माळकरी आहे, एकुलतं आहे, काही सगळं चांगलं आहे, पण पोराची बी एक आट आहे. म्हणली काय आट आहे? म्हणलं पोराची आट आहे पोरीला मायबाप नसावं. बाई आणि आम्ही काय इरी तुडी हाणावं का? आणि मिळालं मग त्याच्या मायनं फक्कून घ्यावं का? तू इरी तुडी हाणावं का म्हणे, त्याच्या मायला दे पेटून तून बस एकटी शियाकात. विठाला लय पोरीच्या माय हुशार महाराज. बाह्य रंग बघू नका, अंतरंग पहा. हो, देवाचा स्वभाव आहे. देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. कान्हो पात्रे आनंद झाला, कान्हो पात्रे आनंद झाला, कान्हो पात्रे आनंद झाला. विठू दीनाचा दयाळ, दयाळ दीनाचा दयाळ वागवी. दासाळसी वागवी, दासाळसी, दासाळसी कळकळा. दीनाचा दयाळ, दयाळ दीनाचा दयाळ. अरे देवाला फक्त भाव शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. जातीपातीचाही देव विचार करत नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम यातायाती धर्म. नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे यातीन हो का तयाची. परमार्थात जातीचा संबंध नाही. आणि परमार्थात एखादा माणूस जर जातीवाद करत असेल, महाराज म्हणले त्याला कुंभी पाक नरकात जावं लागते. वैष्णवाची याती वाणी जो आपण भोगी तो पतन कुंभी पाक. या मंडपात आल्याच्या नंतर एखादा कीर्तनकाराची, वारकऱ्याची, वैष्णवाची जर जात विचारित असेल तर महाराज म्हणले त्याला कुंभीपाक नरकात जावं लागते. कुंभीपाक नरक पुऱ्या जशा तळतेत का तसं त्या माणसाला तळतेत. कोणाला? ज्यानं परमार्थात जातीवाद केला त्याला. म्हणून सगळ्यात मोठं पाप परमार्थात आल्याच्या नंतर वैष्णवाची जात पाहणे. जातीवाद इथं करायचा नाही. जातीवाद करण्यासाठी शास्त्रात एकच ठिकाणी परवानगी. कुठं? आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देत असताना 100%. कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, द्रव्य आणि कन्या येथे कुळकर्म शोधण्या. पण या मंडपात आल्याच्या नंतर तुम्ही आम्ही सगळे एक आहेत. ते माझे सोयीरे सज्जन सांगाती, पाया ठविती विठोबाचे. आणि जात कशाला म्हणतात? जात असती ती इज्जत असती, आणि जात असती ती इज्जत असती. आलं का ध्याना? जात असती ती इज्जत असती, जात असती ती इज्जत असती. जाऊ का घरला? आणि ज्याला जात कळती त्याला तिथं जाता येत नाही. जुना शब्द आहे खानदान. काय शब्द आहे? तुम्ही खाता काय?
दान देता काय याच्यावर तुमची खानदान अवलंबून आहे. विठाला म्हणून इथं आल्याच्या नंतर जातीवाद करायचा नाही, पहिला प्रश्न. आणि देवाला का भगवत भक्त आवडतात? एवढे भक्त आवडले की देव भक्तासाठी वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला. लालचावला भक्तीसी ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ नावाची नगरी सोडली. कोणाच्या घरी आला? वैष्णवाच्या. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना, द्वारिकेचा राणा. द्वारिका नावाची नगरी सोडली हो, आणि कोणाच्या घरी आला? काय होतं पांडवाचे? तर पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी. अहो संसार कोणाचा असू द्या, कोणाचा बी, दुःख बांधवडी, हा संताचा असो का देवाचा असो का माणसाचा असो. तुम्ही म्हणता महाराज देवाच्या संसारात दुःख असते का? हा दुःख आहे म्हणून तर ते संताच्या दारात आला. काय दुःख आहे देवाच्या संसारात? महाराज देवाचा संसार जर पाहिला ना, त्याच्यासारखा अनुकूल संसारच नाही कोणाचा. भागवत कथा तुम्ही ऐकायला, देवाला किती बायका आहे? तो 16,100. त्या बी अशा बायका येतात आपल्या बायकासारख्या नाही. पाहती कवाड्या कळ चलती भेटाडा कळ, अशा बायका नाही. एक नंबरची देवाची बायको लक्ष्मी. कोणती लक्ष्मी? कोणाला म्हणतात? जिथं जगाचं सौंदर्य संपत तिथून लक्ष्मीचं सौंदर्य सुरू होतं. इतकी सुंदर स्त्री, तिच्या इतकी सुंदर स्त्री जगात कोणतीच, ती लक्ष्मी, ती लक्ष्मी. बरं लक्ष्मीचं सौंदर्य नॅचरल आहे. हा पार्लर मधून आल्यावर तर कोणी बी सुंदर दिसेल हो, पण ती घंटाभरच दिसती. हे पार्लर वाल्यामुळे लय फसगत व्हायला लागली माणसाची. काय सांगायचं तुम्हाला. आमच्या इकडे एका पकवाजाचं लग्न झालं. लग्न झाल्या महिन्यालाच मी त्याला भेटायला गेलो. एक बाई अशी भांडे घासायली दारात. मला काय बदल झाला रे तुझ्यात? ते म्हणला काय झालं? अरे म्हणलं आयुष्यभर तुझ्या माईनं भांडे घासले, का बाई लावली नाहीस तू? आणि लग्न झाल्याबरोबर भांडे घासायला बाई लावली. ते म्हणला महाराज बाई नाही. मी म्हणलं मग? ते म्हणलं मी बायको आहे. अरे मी म्हणलं लग्नात लय सुंदर दिसू लागली. ते म्हणला ती पार्लरवालीची कृपा होती. ते राजेंद्र दासजी म्हणतात बघा, ये पार्लर वाली क्या करती है? बोले वो बुढ़िया को गुड़िया बना देती है. लय अवघड आहे महाराज. असं सौंदर्य नाही लक्ष्मीचं. एक नंबरची सुंदर स्त्री कोण? लक्ष्मी. याच्या पलीकडे सांगू का लक्ष्मी कोणाला म्हणायचं? लक्ष्मी ज्याच्या घरात जाती त्याला काहीच कमी पडत, ती लक्ष्मी. आता 2 नंबरची बायको सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात सांगतो पण 2 नंबरची सांगतो ऐका. 2 नंबरची बायको आहे सत्यभामा. कोणती? सत्यभामा एवढ्या श्रीमंत घरची मुलगी आहे. तिनं माहेरातून एक मणी आणला होता. कोणता मणी? समंतक मणी. हा समंतक मण्याचा चमत्कार होता. रोज 8 भार सोनं देत होता. किती भार? आता सांगा 8 भार कशाला म्हणते? हा याचे 8 भार. 8 भार कायला म्हणते? काय का आता पुन्हा बोला, पुढच्या कीर्तनकाराला पुन्हा पंक्चर करा. हा 8 भार सोनं कशाला म्हणायचं ऐका. 32,000 तोळे सोनं. 32 तोळे नाही, 32,000 तोळे सोनं म्हणजे 1 भार सोनं. 32,000 तोळे गुणिले 8 किती किलो किती क्विंटल झालं? घरी जाऊन हिशोब लावा, घाम येईन तुम्हाला. हा इतका समंतक मणी रोज सोनं देतो आता रोज. आणि तो मणी तिनं माहेरातून आणला होता. कोण? सत्यभामेनं. पण ती सत्यभामा कधीच म्हणली नाही माया बापानं लय मोठा होंडा दिला, माया माईनं लय मोठा दिलं, असं कधी म्हणली नाही. आपल्या बायका काही नाही, फक्त माहेरातून जाऊन खारड्यान पापड्या घेऊन येतात आणि तेच 17 बाऱ्या सांगते माया माईनं दिलं, माया माईनं दिलं, माया माईनं दिलं, माया माईनं दिलं, माया माय. काय दिलं ग तुझ्या माईनं? इळ लावून खारोड्याच आणल्यास निसत्या. नाकानं वांगे सोलायला लागली. नवऱ्याला खाला दिल्या, नवऱ्याला म्हणली भाई वा
आणि खा किंवा खारवड्या आणि कशाला गेल्यात खारवड्या ते म्हणला छान आहेत येतात का तुमच्या माईला बापरे खाल्लेल्या खारवड्या वाकले त्यानं कशाला पोटात राहत्या माईचं वर्णन करायली सासूची निंदा करायली लय मा काय आता लग्न केल्यावरच कळते माणसाला लय अवघड आहे महाराज माणसं काय काय बायकायला लय वैतागलेत लय एक जणानं वैतागून सासऱ्याला फोन लावला ते म्हणला सासरे बुवा तुम्ही दिलेलं फळ लय कडू निघालो सासरा त्याच्यापेक्षा जास्त रडू लागला ते म्हणला जावाई बापू घ्या ऍडजस्ट करून तुम्हाला जे मी फळ दिले का त्या कडू फळाचं झाडच माझ्या घरात आहे तुमच्यापेक्षा मी बेजार आहे म्हणला सांगू कोणाला आता लय अवघड आहे विठाला आओ आणि संसार करण्याची आटप आहे कर्कशे संगतीन दुःख उदंड ज्याच्या जीवनात बायको कर्कशी भेटली त्याला मसनवाट्यात लाकडण्याचं कामच नाही ते घरीच जळत आहे असं जरा 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 म्हणून आईंदळ घोडीशे पायंदळ भाला नाव कुसळ बायकुश रांडका भाला पण बायको कर्कशी नसत जात जाव मला एक जणांना व्हॉट्सअपला मेसेज पाठवला ज्याची बायको मुकी ते सर्वा सुखी मला एवढे दिवस कळत नव्हतं माणसं मोटरसायकलवर पेट्रोल भरायला गेल्याच्या नंतर बायकोला पंपाच्या बाहेर कम सोडतात मग माझ्या लक्षात आलं एका पंपावर नाव होतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा अवघडे आता काय सांगा लहानपणी लेकरं म्हणायचे बघा बँड केला दगड मारू नको बायको मुक्की भेटत असते मला वाटेल तवा मारला असतात बरं झालं असतं बघा माणूस किती कर्तृत्वान हो द्या किती मोठा हो द्या 100 पैकी 100 गुण बायको कवाच देत नाही जग कौतुक करीन माणसाचं बायको कौतुक करते करते का आपण गेल्यावर लग्न झालं काय मग बोल नका तुम्हाला नाही कळत त्याच्यातलं त्याला बापू शिजावत लागत घरी गेल्या नुसतं इतकंच म्हणायचं काय पब्लिक होती कीर्तनाला ते म्हणते ह्या म्हणलं गेलं सगळं लय अवघड आहे महाराज झाल्यावर कळण टाळ घेऊन वाजून लय सोपं आहे बायको वाजीन अवघड आहे चार बायका एकत्रित गप्पा मारीत बसल्या आणि एक बाई म्हणली अगं माझा नवरा घरीच येत नाही फोन केला की निघाला फोन केला की निघाला आता तिचा नवरा पोलीस होता ड्युटी त्याला फोन केला की जावं लागायचं दुसरी म्हणली अगं तुझा तरी बरा आहे माझा नवरा कंपनीत कामाला आहे म्हणली ते सकाळी 8 वाजता MIDC मध्ये जे जात आहे ते संध्याकाळी 8 वाजताच येत आहे म्हणली 12 तास त्याची माझी भेट होत नाही तिसरी कीर्तनकाराची बायको होती ती म्हणली तुमच्या दोघीचे बरे येतं महानवरा दिवाळी झाली की 6 महिने संध्याकाळी घरीत नसतो आज हे गाव उद्या ते गाव परवाच्या दिवशी महाराष्ट्राच्या बाहेर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जे जात आहे ते जून महिन्यात नारळ घेऊनच येत आहे म्हणली तुमचे बरे आहेत म्हणली त्याच्यामध्ये एक दारू पिणाऱ्याची बायको होती ती म्हणली तुमच्या तिघीचे बरेत निदान कधी कधी तरी घरी येतात मनानं घरी येतात मला संध्याकाळी याला आणायला जावं लागतं त्याला शोधावं लागतं हे नेमकं पडलंय कुठं शोध कुठं आणि मग एकदा मग दिसला की मग दिसला ग बाई आणि ते जर एखाद्या गटारात पडलं त्याला जर डुकरानं ढुसणी हल्ली ते डुकराच्या पाठीवरून हात फिरित म्हणते गौतमी तू कधी आली ग गौतमी आणि चुकून त्याच्या हातात शेपूट आली की म्हणते गौतमी तू रोज बुचुडा बांधायचीस आज वेणी कस काय घातलीस इतकं गेलेलं आहे म्हणली तुला सांगू काय आता विठाला जग माणसाचं कौतुक करेल बायको माणसाचं कधी कौतुक करीत
नाही. आणि चांगल्या माणसानं बायकोकडून कधी अपेक्षा करायची नाही. हा, माझ्या देवाचा संसार सांगतो ऐका. देवाचा संसार गोड आहे, तुमच्या आमचा सारखा संसार नाही. पण तरी पण देवानं 16,108 बायकाचा त्याग केला. कोणासाठी केला? भक्तासाठी, साधू संतासाठी, भक्तासाठी एवढा त्याग केला. बायकोचा त्याग केला. तुम्ही म्हणता ना हो बायकोचा त्याग केला, बायकोचा त्याग केला. कशावरून केला? उदाहरण देऊन सांगतो. पंढरपूरला गेले का? हे बघा, जे जे नाही गेले त्याला एकदा लोटांगण घालतो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील. पंढरपुरात गेल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल देवानं बायकोचा त्याग केला. कशावरून? प्रत्येक गावात विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, पण रुक्मिणी विठ्ठलाच्या शेजारी आहे. पण पंढरपुरात तसं नाही. भगवान विटेवर उभं राहिले आणि रुक्मिणी जवळ आल्याबरोबर रुक्मिणीला म्हणले, रुक्मिणी माझ्या जवळ सुद्धा तुझा उभा राहण्याचा अधिकार नाही माग होय. कारण पुढं पुंडलिक आहेत, पुढं चोखोबा आहेत, पुढं नामदेव आहेत, माग हो. आणि मग रुक्मिणी मागं गेली. आणि म्हणून रुक्मिणीचं मंदिर पाठीमागं आहे आणि पांडुरंगाचं मंदिर पुढं आहे. मला एक जणांना प्रश्न विचारला, ते म्हणला महाराज पंढरपुरात पांडुरंगाचं मंदिर पुढं रुक्मिणीच कस काय मागं? मला रुक्मिणी मागच असते. कस काय मागं असते? मला मागच असते बाबा. कस काय मागं असते? अरे मला मागच असते ना. कस काय मागं असते? मी आडमुठ माणसाला आडमुठ माणसासारखंच बोलत असतो. त्याला म्हणलं सध्याच्या काळातला एखादा पांडुरंग जर मोटरसायकलीवर निघाला तर त्याची रुक्मिणी कुठं बसती? मागत बसती. म्हणलं मग तुझ्या रुक्मिणीपेक्षा आमची रुक्मिणी कितीतरी चांगली आहे, बरी आहे, मर्यादा धरून अंतर सोडून पाठीमागं उभी आहे. सध्याच्या काळातली रुक्मिणी पांडुरंगाला पाठीमागून चिटकून बसती, पाठीमागून मांडी दाबीती, बगलातून मुंडकं पुडी काढीती आणि त्याला सांगतीले प्राईट स्पीड बेकार पलटी. गेली पांडुरंगाची वाटी गेली न गुडघा गेला. आणि मग त्याला विचारलं गाडी पलटी कस काय झाली? ते म्हणला कुत्रं आडवं गेलं. सीजन सोडून कुत्रं बी आडवं जात नाही. हां, तुलाच ब्रेक कंट्रोल झालं नाही हे सांग. लय अवघड आहे महाराज. आणि तुम्हाला सांगू का, कुठंतरी आमच्यासारखे कीर्तनकार बोलणारे म्हणून संस्कृती जाग्यावी. ज्या दिवशी कीर्तनं बंद होते त्या दिवशी संस्कृतीचं मात्र होईल. काय राहिलंय? अरे शहराच्या ठिकाणी जर गेलो आणि एखादं जोडपं समोरून आलं तर माणसाला प्रश्न पडायला, आपण भारत देशातच राहतोत का? आपल्या भारताला माता म्हणतात. भारत असं कोणी म्हणलंय का? भारत माता आणि पाकिस्तान चुलता. हा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं जिसकी ये गुलसिता हमारा हमारा. सारे जहां से अच्छा जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. वो धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जहाँ बालक एक मोहन है, राधा एक बाला, राधा एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. जय भारत जय भारत जय भारत. या देशातले आपण माणसं आहेत. हा, म्हणून संस्कृती टिकवणं काळाची गरज आहे. संस्कृती टिकवणं. काय राहिलंय संस्कृती सांगा? सध्याच्या काळात संस्कृती राहिली का? मात्र झालं. अहो लग्नात पूर्वीच्या काळामध्ये पद्धत होती. काय पद्धत होती?
मी तर म्हणतो पूर्वीच्या काळात आहे, आपल्याला काय लय कळत नाही. जुनी माणसं सांगतात पूर्वीच्या काळामध्ये लग्न झाल्याच्या नंतर एखादी नवीन नवरी नांदायला जर आली तर घरातल्या माणसाचा स्वभाव ओळखायला तिला 6 महिने लागायचे. किती महिने? सासूचा स्वभाव कसा, सासऱ्याचा कसा, दिराचा कसा, भायाचा कसा, नंदाचा कसा, नवऱ्याचा स्वभाव ओळखायला सुद्धा तिला किती महिने लागायचे? 6 महिने. आता तसं राहिलंय का? आता लग्नाच्या आधीच शिकून आली. लग्न जमलं तेव्हापासून जे फोनवर बोलती चट्ट्याला विचारती, तुझी माय कशी, तुझा बाप कसा, तुझा भाऊ कसा, तुझी बहीण कशी, चट्ट्याला विचारती. आणि हे मुल्या तिला चट सांगते, चट माय कशी, बाप कसा, भावानं काय कुटाणा केला, बहिणीनं काय कुटाणा केला, तिला आधीच फोनवर सांगते. आणि ती काय आला तुम्हाला भेईन मग? होय, भेटी का तुम्हाला ती? भेट नाही ती. लग्न झाल्या तिनं आधीच तुम्हाला ओळखलेलं असते. ती म्हणती येईन किती वळवळ करू द्या, यायच्या बैलाची येसन माया हातात आहे. म्हणून लग्न झाल्यावर जास्त आपलं लग्नाच्या आधी फोनवर जास्त बोलायचं. वजन टिकून ठेवायचं असेल तर. माया येड्या मुडाचं आहे का एवढं? 5 मिनिटं बोलायचं. उद्याच्याला बोलतो म्हणायचं, काम आहे मला जास्त. ती वजनात राहते अशी. तुम्ही 2-3 घंटे तिला गप्पा हाणतात, तिचं ओळखून ठुती तुमची. चट तुमच्या घराचं मात्र करतीन, गिरीट कुटुंब टाकून देते. कोण सुखी आहे तुमच्यातलं सांगा बरं? ह्या सासायचे चेहरेच मला कळायलेत. पण सासाय हो, तुम्ही बी सुनाला जीव लावा. ती बी तुमच्या इथं कोणाची तरी लेकच आलेली नाही. तुमची जशी लेक आहे तशी ती बी कोणाची तरी लेक आहे. म्हणून आपल्या सुनावर लेकीसारखं प्रेम करायचं. कसं प्रेम करायचं? काही बाया जेवढं जावयावर प्रेम करतात तेवढं पोराव बी नाही करतात का? एका पोराचं लग्न झालं आणि त्याच्या माईला मी विचारलं, मी म्हणलं काकू काय चाललंय तुमच्या पोराचं? माय मला त्याचं विचारत ना काय. मी म्हणलं काय झालं? निस्ता बायकोचा बैल झालाय, बैल बैल बैल. म्हणलं काय झालं? निस्ता बायकोच्या पुडी 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 करते. आणि मी म्हणलं काकू जावाई कस काय भेटला? माय म्हणली जावाई लय देव माणूस भेटला महाराज. पोरीला भांडे घासू देत नाही, कपडे धुवू देत नाही, दळण आणू देत नाही. म्हणलं शाबास. तेच काम पोरानं केलं की पोरग कोण? बैल. जावाई लेकीच्या साड्या धुवायलाय तरी तिला देव म्हणायली. म्हणल्यावर नाही का मंडप अंगावर पडा. मन प्रेम करीत जात जा विठाला. देवानं एवढं प्रेम केलं भगवत भक्तावर, एवढं प्रेम केलं. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. त्या देशातले आपण आहेत. आणि देव संताच्या दारात आला. एवढं काम केलं देवानं सुद्धा. देव ऋणी झालं हो. ज्या दिवशी देव संताच्या दारात आला त्या दिवशी देव सुखी झाला. प्रमाण आहे. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्याची. संताचे सुख झाले या देवा, संताचे सुख झाले या देवा. सुखी झाला देव संताच्या दारात आला. कशासाठी सुखी झाला? मनवुनी सेवा करी त्यांची. देवानं सेवा केली. पण महाराज म्हणले देव कोणाची सेवा करत नाही, कोणाचाही देव नौकर होत नाही. मग नौकर होतो देव, देव दास होतो. पण दास होतो कोणाचा?
त्याचा पांडुरंग दास, ज्याच्या चित्तात नाही आस त्याचा झाला पांडुरंग दास. त्याचा पांडुरंग दास होतो, त्याचं काम करतो. मला वाटतं देव आज सुद्धा येईल, का येणार नाही. बोलवणारा द्रौपदी सारखं पाहिजे. कौन कहते हैं भगवान आते नहीं, माँ द्रौपदी जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, संत नामदेव के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ जशोदा के जैसे सुलाते नहीं. कोण म्हणते देव येत नाही? देव आज सुद्धा येतो. बोलवणारा द्रौपदी सारखं पाहिजे. काय द्रौपदीनं प्रेम केलं? एकदा उद्धवानं विचारलं, तुमची सख्खी बहीण कोण आहे? म्हणला सुभद्रा आहे. म्हणलं त्या सुभद्रेची आठवण काढत नाही, द्रौपदीचं गुणगान गाता. काय द्रौपदीपाशी? देवानं सांगितलं तुला द्रौपदीचं प्रेम नाही कळायचं, चल हस्तिनापूरला. देवानं उद्धवाच्या हाताला धरलं, हस्तिनापुरात आणलं. ज्या ज्या वेळेस भगवान हस्तिनापूरला येत होते त्या वेळेस उद्धव बरोबर असायचा. मी नेहमी सांगत असतो, सोबत नेण्याकरता लायकी लागत असते, कोणाला संग नेऊन माणसानं. हां, त्यातली त्यात माझ्यासारख्या कीर्तनकारानं लहानपणचा वर्ग मित्र कवा संग नेऊन. ते कवा कुठं चव घालीन सांगता येत नाही. आमच्यातले एक जण म्हणलं, महाराज कुठं आहे संध्याकाळी खेळ? ते कीर्तनाला खेळ म्हणलं. म्हणलं उद्याच्याला मुंबईला जायचं आहे, आजच निघावं लागते. ते म्हणलं मला येऊ द्या राव संग. मला चव घालशील मी? नाही म्हणलं, म्हणताना तसं वागतो, मुंबई जाऊ का? म्हणलं बस गाडीत बसलो, मुंबईला नेलं. काय पर्यटन स्थळं असतील ते पाहिले, ताज हॉटेल, समुद्र किनारा, गेट ऑफ इंडिया. संध्याकाळी जेवायच्या ठिकाणी गेलो. बाहेर गेले लोक चांगली सोय करतात, खायला चिक्क्या, टाकायला ताक्या, घरी गेलं की बुक्या. बाहेर गेल्या चांगली सोय असते. 13 वाट्या समोर आल्या, 14वी वाटी आली, गरम पाणी, लिंबाची फोड. कशाला? हात धुवायला. आमच्या इथल्या यटगळानं लिंबू पिळून पाणी पिऊन टाकलं. लय यटगळा, हे प्याला नसते, हात धुवायला असते. त्या मला गबास तुला काय कळतंय ना, पोट साफ राहत असते. हाणून घ्यावं का आता? एकूण तिकून कीर्तनाला आलं, 2 घंटे कीर्तन ऐकलं. कीर्तन ऐकून झालं, त्याची हरपली चपल. ते म्हणलं महाराज. म्हणलं काय एवढं लांब आलो म्हणलं कीर्तन ऐकायला? म्हणलं मग काय झालं, तमाशा ऐकलास का? कीर्तन ऐकलं, चांगलं झालं ना? काय चांगलं झालं म्हणला? 1000 रुपयाची चप्पल गेली मी. म्हणलं मग आता काय करायचं? मला चप्पल घेऊन द्या. म्हणलं येडायस का रे? आपल्यासारख्या माणसाने विकत घ्यायची नसती. ते म्हणलं मग? म्हणलं हान कोणाची बी. त्यानं खरंच हाणली, पण त्यानं हाणली मै हरपली. म्या 2 घंटे मंडपात गवसली, मला गवसलीत नाही. जाताना त्याच्यात पायात निघाली. मी आलं मैच हाणलीस का? मला ही तू हित निघाली. पिठाला असा उद्धव नव्हता. सुभद्रेच्या दारात आले, आवाज दिला, सुभद्रा ताई काय करतेस? ताईनं सांगितलं, दादा मी आताशी झोपेतून उठले, ब्रश करायले. त्यानं सांगितलं 2-3 दिवसाचा उपवास आहे, खायला दे काहीतरी. ती म्हणली पाय आता स्नान करणार, देवपूजा करणार, स्वयंपाकाला लागणार, दुपारचे 12-1 वाजते. ते म्हणलं तवर तर मड काढावं लागते. मग असं कर दादा, किचन रूममध्ये फळाचं टोपलं ठेवलेलं, त्याच्यातलं एक फळ घे, खा, स्वयंपाक बनवते. देवाला खायचं नव्हतं, परीक्षा बघायची होती. भगवान मदत गेले, टोपल्यातलं फळ उचललं, एका हातात चाकू घेतला, चाकूनं फळ कापू लागले. फळ कापता कापता बोट कापलं, रक्त निघू लागला. उद्धवानं बाहेर पाहिल्याबरोबर पळत आला, ताई देवाच्या बोटाचं रक्त निघतंय, बांधायला ना काहीतरी. सुभद्रा चिंदी सापडायली. घरात एकदा पळायली, दारात एकदा पळायली, तळमतल्या एकदा पळायली, वरच्या बंगल्यात पळायली. तिचा बंगला लहान का काय? अर्जुनाची बायको, देवाची बहीण, पावनतात चिंदी सापडली, चिंदी गवसली. मला खरं सांगा, सुभद्रेकडे साड्याची कमी असेल का? आपल्या बायकायला साड्याची कमी नाही राव. जशी जशी साखरात जवळजवळ येईन तसं तसं माणसाचं 2-2 किलो वजन कमी होते. इतक्या साड्या. एखाद्या बाईच्या घरात गेलं न कपाट जर उघडं तर माणसाला प्रश्न पडते, घरात आलो का कापड दुकानात आलो? एवढ्या साड्या. आमच्या गावातल्या एका बाईनं कपाट उघडं, साड्याच्या घड्या अंगावर पड्या, दबून मेली. मला तर लाकडं आणू नका म्हणलं, त्याच्यात घालूनच फोका तिला. लय
साड्याचा मोह ह्याला कवाच कमी होत आहे. आणि इमानदारीनं सांगतो गड्या, ह्या बघा बायकोसोबत साडी घ्यायला कवाच जाऊ नये. कमाल आहे साड्या दाखविणाऱ्या माणसाची त्याला. आणि त्याचे दोनच ऑप्शन असतात, काय कळत नाही. ह्या डिझाईनमध्ये दुसरा कलर दाखवा आणि त्या कलरमध्ये दुसरी डिझाईन दाखवा. ते असा ढीक टाकते पुढी. आणि कोणती घेतात माहिती का, जी सुरुवातीला पाहिली होती का तीच. त्या दाखविणाऱ्याला वाटतं हिचं असं नरडत दाबाव, हिला हीच घ्यायची होती तर मग एवढं मला बेजार काम केलं. काय बिचारं नौकर असते ते, लय अवघड आहे महाराज. साड्याची किंमत एवढी कमी करणार. ह्या बघा 100 रुपयाची वस्तू फक्त 10 रुपयाला बायाच मागू शकतात. दुसरं कोणी मागू शकत. आणि या बघा फुकट भाव घेण्यासाठी किती बिलाबाड बोलणार. आम्ही दोघं नवरा बायको गेलो साडी घ्यायला. साडी घेतली, साडीचं बिल दुकानदार करू लागला. आमची बायको म्हणली, ओ मामा 6 वर्ष झालं तुमच्या दुकानात साड्या घेतो, जरा हिशेबानं बिल करा. 6 वर्ष झालं तुमच्या दुकानात घेतो. ते म्हणला, बाई घेऊ वाटलं घ्या, नाही तर नका घेऊ, लबाड बोल नका, मी कालच दुकान टाकले. लय अवघड आहे महाराज, किती बी लबाड बोलणार. 80 वर्षाचा झाल्या तरी साड्याचा मोह जात. दिवाळीच्या 4-5 दिवसांआधी आमच्या मानोतमध्ये 80 वर्षाची म्हातारी हाताला हात धरून जाऊ लागली. मी म्हणलो, काय प्रेम बाईचं. मी पळतच गेलो म्हाताऱ्याच्या पायात पडत. ते म्हणलं, महाराज पाय कम पडायलात. मी म्हणलं, काय ताते प्रेम आहे तुमचं, तरुणपणी प्रेम, म्हातारपणी प्रेम. ते म्हणलं, प्रेम तसलं काय नाही. मी म्हणलं, मग हात सोडा की दुकानात घुसायला लागली. म्हणला, काय ह्याचं प्रेम, काय ह्याचं काय विठाला. अशी सुभद्रा नव्हते, 52 तास चिंदी सापडली. चिंदी कौशली का, देवानं सांगितलं द्रौपदीच्या दारात चाल. सकाळची वेळ होती, सूर्य उदय होत होता. एका हातात ताट होतं, एका हातात तांब्या होता. द्रौपदी भजन करू लागली. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. देव समोरून येत आहेत, बोटाचं रक्त निघतंय. द्रौपदीनं पाहिल्याबरोबर ताट खाली पडलं, तांब्या खाली पडला, पळत गेली आणि देवाला विचारलं, दादा बोटातून रक्त निघतंय. हो ताई, थांब दादा, चिंदी बांधते. आणि चिंदी गौशीने करता घरात पळाली नाही. डोक्यावरचा पदर खाली घेतला, पदरातून नाटी फाडू लागली. उद्धवानं हात धरला. ताई, सौभाग्यवती बाईनं पदरातून नाटी फाडत नसते. पदरातून नाटी त्या दिवशी फाडतात माय, ज्या दिवशी बाईचा पती मरत असतो. त्या दिवशी तुझे 5 पती जिवंत आहेत, का तू असं करतेस. त्यावेळेस गोड उत्तर दिलं द्रौपदीनं. द्रौपदी म्हणली, उद्धवा, माझ्या कपाळावरचं कुंकू किती दिवस ठेवायचे आणि किती दिवस नाही हे फक्त माझ्या त्या दादाच्या हातात आहे रे. हो, त्याच्या बोटाला जखम झाली, माझ्या साडीची काय किंमत आहे. टारकन अंगावरची साडी फाडून टाकली. भरी जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण. विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले गबाई. बांधायाला चिंधी लवकर दे,
सुभद्रा बोलली, सुभद्रा बोलली, शालोनी पैठणी फाडून का देऊ चिंधी तुम्हास मी, पाठीची बहीण झाली वैरीण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानली बहीण, काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, वसने देवोने प्रभू राखे माझी लाज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज, त्रैलोके मोलाचे वसन दिले फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, हरिजरी ग पितांबर दिला फाडून, हरिजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, नारायण नारायण। कसल्याच पद्धतीचा विचार न करता साडी फाडली, देवाच्या बोटाला चिंधी बांधली, त्या चिंधीचं देवानं ऋण मानलं आणि नालायक कौरवानं विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला, बोटभर शरीर उघड दिसू दिलं नाही, कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली, आणि म्हणून तुकोबाराय म्हणले अशा भक्ताच्या घरी देव राहतो आणि काम सुद्धा न सांगता Yeah.
कामे न सांगता करी, आता काम कोणाचं केलं कसं केलं आता वेळ बी राहिला नाही, टाईम होऊन गेलाय. कामे न सांगता करी, केलं कोणाचं काम तो कोबारायचं. एक अभंग बघून घ्या. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. जाता जाता 5 मिनिटं घेतो, जास्त नाही. तुमचं आमचं सुद्धा देव काम करील, का करणार नाही, पण त्याच्यासाठी आपण वागणं गरजेचं आहे चांगलं. मला वाटतं सप्ताह, कीर्तन, कथा, भागवत कथा, रामकथा ह्याच्यासाठी ते माणसामध्ये बदल होण्यासाठी. बदल नाही माणसामध्ये, मला इकडलं माहीत नाही. आमच्या इकडे एवढे कार्यक्रम वाढलेत, पण बदल आहे का कोणात? बरं, कशाला बी कीर्तन ठेवालेत माणसं. जळू द्या लोकायचं, आमचं बरं चालायले. मेला तरी कीर्तन, जन्माला आला तरी कीर्तन, वाढदिवसाला कीर्तन, गोड जेवणाला कीर्तन, वास्तुशांतीला कीर्तन, बोरला पाणी लागलं तरी कीर्तन. एक जणाच्या वरातीला मी कीर्तन केलं. हो, कीर्तनाला कमी नाही. हो, कशाला बी कीर्तन आहे, पण बदल नाही. एक जणानं मला फोन केला, महाराज कीर्तनाची तारीख पाहिजे. मी म्हणलं कीर्तन कशाच्या निमित्ताने? ते म्हणलं पोल्ट्री फार्म टाकलाय. मला ते कोंबडीचं वर्णन करणारा अभंगच नाही. बरं, कोंबडी पाळाली तंगडी धरून हे घेता येत नाही. पण काय करावं आता, कशाला बी कीर्तन आहे, पण बदल नाही. आहे बदल. मग एका गावात कथा होती. कथा सुटल्या, एक बाई मायापाशी आली आणि मला म्हणली, माय महाराज चला ना आमच्या घरी. मी म्हणलं कम बाई? माय आमच्या त्याला लय प्याचा नाद लागला. म्हणलं मी काय करू? नाही तुम्ही जरा सांगून बघा ना. मी म्हणलं चला. मी आपलं घरी गेलो. ते मालक घरी नव्हतं, ते बाहेर गेलं तर बिन पाण्याची प्याला. ते बाहेरून आलं, त्याचे लाल गिल डोळे गिळे झालेले. मायाकडं पाहिल्या, मला म्हणलं महाराज आहेत का काय? मी तर पंक्चरच झालो. म्हणलं हो महाराजच आहे. काय नाव तुमचं? म्हणलं माऊली महाराज खडकवाडी करू. तुम्हीच आहेत का? कीर्तनात वेगळंच दिसतात. म्हणलं लुगडं नेसतो काय? कीर्तनात वेगळं दिसत. पटकान गिटकान. म्हणलं पटका म्हणा ना, गिटका काय म्हणाले? काय आमच्या गावात? म्हणलं कीर्तन आहे. हा 2-3 दिवस झाले ती भनभन ऐकू आली सप्त्याला. तुम्ही येत नाहीत का कीर्तन? तसल्या मोकार धंद्यात पडत नाही म्हणलं आपण. कीर्तन मोकार धंदा. सप्त्याला पट्टी दिली, म्हणला मोकळा झालो. सांगितलं कार्यकर्त्याला काय करायचं ते करा. शिरा करा, भात करा, कढी करा, दगड करा, माती करा. म्हणलं बापरे किती दिली तुम्ही पट्टी? 10,000 दिले. म्हणलं बरोबर, तुम्ही 10,000 दिले बरं आहे माझी. मला हान तू काय? मला 10 दिली. म्हणलं बरं झालं. म्या 10,000 दिली म्हणल्या, मग हिस्सा आहे का नाही सप्त्यात? म्हणलं तुम्ही 10,000 दिली म्हणल्या, तुमचा हिस्सा आहे. म्हणलं मग माया हिस्साचं कीर्तन येतं सांग. त्याला काय केलं तरी त्याला म्हणलं मामा दारू पेत जाऊन चांगलं नसते. लेकरं बाळ रस्ते येत असते. भगवान श्रीकृष्णाचं खानदान दारू नसतं, तुमचं काय चांगलं होणार आहे? दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पलों का दाम खर्च मुंह में मट्टी आती है. असं त्याला सांगितलं आणि त्याच्यात बदल झाला. ते म्हणला महाराज पाया पडतो गड्या, तुम्ही लयत बोलला तिथून पडे बाण माझी बाण. मला इतका आनंद झाला, स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. मी लगेच त्याच्या बायकोला म्हणलं बघा ताई तुमचे मालक काय म्हणाले, बाण म्हणजे बाण. ती म्हणली महाराज ते तसंच म्हणतंय. म्हणलं खरंच बन का? ते म्हणला देवाची शपथ बन. म्हणलं बघा ताई ते देवाची शपथ घाले. ती म्हणली महाराज ते देवाची शपथ घालतय, देवाला डोसक्या घेऊन हिंडतय म्हणली महाराज. त्याचं मला कायला सांगायला. त्या मला बाण म्हणजे बाण. ती लगेच जवळ आली म्हणली होय बा, आणि काय म्हणलात तुम्ही महाराजाला? त्या मला बाण म्हणजे बाण. ती म्हणली मगापासून मी ऐकायले बन म्हणजे बाण, बन म्हणजे बाण, बन म्हणजे बाण. नेमकं काय बाण? तू येडी झालीस का? मी काय दारू बन म्हणालो का? आजपासून हे महाराज लोक घरी येणं बाण आणि सप्त्याला जाणं बाण. मी जे धोतर धरलं मंदिर गाठलं, पुन्हा बेवड्याच्या घरी गेलो नाही. मी लय पेताड्याला माळी घातल्या. अगोदर बिनमाळीचं पेत होते, आता माळी सगळं प्याले. माळ गळ्यात घालायची असेल तर माळ मनाची घालण्यापेक्षा माळ मनाची घाला. मनात आली तर घाला आणि घालायची तर नीट घाला. लय माळ हां दुसरीकडे जाताना कुठं आणि कोणाच्या नादी लागावं ह्याच्या नादी लागायचं नाही. रात्री 1 वाजता दारू पिऊन आला आमच्या इथे एक जण आणि बायकोला म्हणला उघड दरवाजा. आता बायको त्याचीच होती. ती म्हणली उघडीत नाही जा.
उघड म्हणाल उघडीत नाही जा. ते म्हणला तू जर नाही दरवाजा उघडा तर मी इरी तुडी टाकीन. इरी दारातच होती. त्यानं असा मोठा दगड घेतला आणि इरीत टाकला. तिला आवाज आल्याबरोबर ती म्हणली माय कुंकवाचा धनी येणं खरंच उडी टाकली का काय. कडी उघडी बाहेर आली तेवढ्यात हे मध्ये गेलं आणि मधून कडी लावली. आता ती बाहेरून म्हणाली ओ दरवाजा उघडा. ते म्हणला उघडीत नाही जाय. उघडा म्हणाले तुम्हाला. ते म्हणला उघडीत नाही जाय. ती म्हणली तुम्ही जर नाही दरवाजा उघडा तर मी अख्खं गाव गोळा करीन. ते म्हणला कर गोळा. मी बी लोकाला विचारीन निम्या रात्री कुठं गेलती त्या पका आहे का. यायच्या नादी जास्त शहाण्यानं लागायचं या कोणाची इज्जत घालते. म्हणून हात जोडून विनंती आहे, पाया पडून विनंती आहे. आज एवढा सप्ताहाची आपल्या गावामध्ये या वर्षीपासून सुरुवात झाली. हात जोडून विनंती आहे आपल्या गावातले लेकरं माळकरी करा, धार्मिक बनवा, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाकवा. कोण विशाल गुरुजी संस्थेतले कोणाचे निळकंठ महाराजाच्या. चला महाराजांची संस्था आहे. एक लक्षात घ्या तुम्हाला जाता जाता सांगतो. तुमचा मुलगा संप्रदायात आल्याच्या नंतर आज मोठमोठ्या लोकांचे लेकरं इकडं का वळलेत त्याचं कारण आहे. इकडं लेकरू आल्याच्या नंतर त्याला भजन येईल का नाही येईल हे मी नाही सांगू शकत. पण इकडं तुमचा मुलगा आल्याच्या नंतर तुमचा मुलगा आयुष्यभर दारू पिणार. एवढं जरी इथून पुढच्या लेकरानं केलं त्याच्या बापानं म्हणायचं म्या भरपूर कमीलं कारण माझे लेकरं निर्वेशनी आहेत. अरे इथून पुढं कमवता आली तर कमवा, कमवू नका. पण बापानं कमवलेली इस्टेट पोरानं इकून तरी खाऊ नये. हे एवढं जरी पोरानं सांभाळलं तरी त्याच्या बापानं म्या म्हणायचं मी भरपूर कमवलं. म्हणून लेकरायला चांगले संस्कार द्या आणि चांगले जर संस्कार दिलं तर जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हरिपाठ गाथा वाचायला शिका. रोज आईवडिलाचं दर्शन करायला शिकवा. आणि हे फक्त संस्थेतच शिकवल्या जातं, दुसरीकडे कुठं शिकवल्या जात. माय कोणाला म्हणावं बाप कोणाला म्हणावं हे शिक्षण जर कोण्या ते संस्थेमध्ये दिलं जातं ते आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये. म्हणून लेकरायला चांगले संस्कार द्या. भक्ताचे देव कामं करतो पण कोण्याही भक्ताचे कामं करत नाही. ज्याची आशा संपली त्याचं काम करतो असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. आणखीन काय करतो अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंध. मग देवाला काही लागत नाही. तू का म्हणे भावे देवा सत्ता राबवावे असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. विठोबार कुमारी हा 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 झालेली सेवा पितामह ब्रह्मदेवाच्या चरणी. ज्ञानोबाराय तुकोबाराय झोकोबाराय शेना महाराज सावता महाराज नरहरी महाराज गोरोबा काका जनाबाई सखूबाई आमचं श्रद्धास्थान असलेलं उमरजकर संस्थान असेल सर्व साधू संत महंतांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि पुनश्च एकदा निळकंठ महाराजांनी असो विशाल गुरुजींनी असो गोडसं कार्यक्रमाचं केलेलं आयोजन नियोजन महाराजामुळं तुमच्या गावाला महाराष्ट्रातील सर्व नामांकित मंडळीचे पाय लागले. हे तुमच्या गावाचं भाग्य आहे. म्हणून पुनश्च एकदा नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. थांबतो. ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे भावे